स्वामी समर्थ. आम्ही ना घरूनच देवीसाठी ना ओटी भरायला गेलेलो आणि तिथं खाली बसलो मस्तपैकी आणि ओटी म्हणजे याच्यामध्ये घेतली, प्लेट पण नेलेली होती. प्लेटमध्ये मस्त ब्लाऊज पीस, नारळ, वेणी सर्व सामान असं साईडला ठेवून घेतला आधी आणि मग त्याच्यानंतर दोघी जणी ना ओटी भरायसाठी आम्ही तुळजाभवानी मंदिरात गेलेलो होतो नऊपाड्यामध्ये. मग माझ्या वहिनीने पण ओटी घेतलेली होती, मी पण घेतलेली होती. मग आम्ही एकेकींनी ना ओटी छान भरली आणि देवीचं मूर्ती तर कुठे सांगायलाच नको. मूर्ती तर खूपच छान होती आणि देवीला लूक पण खूप छान आलेलं होतं, कारण की साडी पण खूप छान दिसत होती देवीच्या अंगावरती. आणि मग आमच्या चिंटूच्या पण पाया पडून घेतल्या, कारण की त्याला पण झोपेतूनच उठून घेऊन गेले होते. दुपारच्या टायमाला गेलेलो आणि बऱ्याच दिवसापासून मी देवीची ओटी भरलेली नव्हती. म्हटलं चला, एकदमच अचानक म्हटलं चला देवीची ओटी भरून घ्यायची आपण. म्हणून मग मी गेली. मी पहिल्यांदा नाही आली, 2-3 वेळा येऊन गेलेली आहे. पण ओटी भरायचं माझी खूप इच्छा होती देवीची, म्हणून आम्ही दोघीजणी परत गेलो ओटी भरायला. भरली देवीची ओटी आणि मस्तपैकी 10 ते 15 मिनिटं तिथं खाली पण बसलो आम्ही. कारण की गर्दी काहीच नव्हती तिथं, कारण की दुपारच्या वेळेस गर्दी नसते, संध्याकाळी गर्दी होते. आणि जाण्यासाठी निघालो. मग जाण्यासाठी निघाल्यानंतर आहे ना, मी बाहेरून थोडी व्हिडिओ घेतली, शूट पण केलं. कारण की मंदिर खूप छान बांधलेलं आहे त्यांनी आणि आता झाडं लावायचं त्या दिवशी चालू होतं काम, कारण की छोटे-छोटे रोपं आणून ते झाडं लावत होते बाहेर. आणि मग त्याच्यानंतर निघालो आम्ही घरी जाण्यासाठी. बाय गाईज, कशी वाटली व्हिडिओ?